फिलिपाईन्स अजूनही हादरतोय. सोमवारी सकाळी 7.8 इतक्या तीव्रतेचा धक्का जनरल सॅन्टोस या शहराला बसला. अलीकडच्या काळातला फिलिपाईन्समधला हा सर्वाधिक शक्तिशाली भूकंप मानला जातो. आता सोमवारी जो भूकंप आला त्यानंतर बुधवारपर्यंत इथं आफ्टर शॉक्स बसत राहिले, म्हणजेच भूकंपानंतरचे हादरे बसत राहिले. त्यांची संख्या आहे तब्बल 2100. तर त्यांची तीव्रतासुद्धा 1.2 ते 6.4 इतक्या मोजली गेलेली आहे. म्हणजे अति तीव्रतेचे सुद्धा भूकंपाचे धक्के आफ्टर शॉक्स बसलेले आहेत. आता जेव्हा सोमवारी भूकंप झाला तेव्हा अनेक इमारती कोसळून पडल्या. त्यामुळे त्या ढिगारे बाजूला काढण्याचं, त्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलेलं तर नाही ना, त्यांना वाचवण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र जेव्हा हे आफ्टर शॉक्स बसू लागले तेव्हा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये शिरलेले बचाव पथकाचे जवानसुद्धा घाबरून बाहेर आले. आता हे हादरे बसवण्याचं मुख्य कारण म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्सचं सतत होणारं समायोजन किंवा या टेक्टॉनिक प्लेट्स सतत हलत राहतात. आता फिलिपाईन्स हा देश जो आहे तो पॅसिफिक रिंग ऑफ फायर या भूगर्भीय रचनेत येतो आणि तिथे सक्रिय फॉल्ट लाईन्स आहेत. भूकंपानंतरच्या जे खडक जे तुटलेले भाग असतात ते सतत हलत राहतात किंवा त्यांना स्थिर व्हायला काही कालावधी लागतो आणि त्यामुळेच हे आफ्टर शॉक्स किंवा भूकंपानंतरचे धक्के बसत राहतात. आता सोमवारी आलेल्या भूकंपामुळे फिलिपिन्समध्ये आत्तापर्यंत 45हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, 630हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर 17 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सुमारे 32,000 नागरिकांना त्यांचं राहतं घर सोडून जावं लागलेलं आहे, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागलेला आहे. 300हून किंवा 3,000हून अधिक वास्तू ज्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे. 100हून अधिक शासकीय कार्यालयांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे वित्तहानीसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. शिवाय या भूकंपानंतर सुनामीचा सुद्धा इशारा देण्यात आला होता. अगदी 3 मीटरपर्यंतच्या लाटासुद्धा उसळल्या होत्या. मात्र आता सुनामीचा धोका टळलेला आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र सतत म्हणजे 2100पर्यंतचे हे आफ्टर शॉक्स बसत असल्यामुळे फिलिपिन्समध्ये नागरिक अजूनही आपापल्या घरी जायला अजूनही घाबरत आहेत. इतकी या भूकंपाची दहशत सध्या फिलिपाईन्समध्ये आहे.